Dear student, good day everybody. Students, we see in previous lecture in mathematics first chapter first sets. Then we see the definition of sets. What is meant by sets? Then which is a sets, which is a not sets. We see some examples. Then there are two types of sets, that is listening method. We see the writing of sets, that is listening method, and rule method. Then elements of sets, which is a sets, which is a not sets. But today's lecture we see the practice set 1.1 and some examples. At first, in question number 1, write the following sets in a roster form. रोस्टर फॉर्म किंवा ज्याला आपण दुसरं नाव त्याचं मराठीमध्ये यादी पद्धत किंवा लिस्टिंग मेथड आपण म्हणतो. मीन्स सेट्स ऑफ इव्हन नंबर, सेट्स ऑफ इव्हन नंबर, समसंख्यांचा संच. आणि हा आपल्याला रोस्टर फॉर्मने किंवा लिस्टिंग मेथडने आपल्याला तो लिहायचा आहे. वी राईट द सेट्स ऑफ इव्हन नंबर in a listing method or roster form method. We know that the name of sets are also given by capital letter in English A to Z. Means A is equal to, in a curly bracket, 2, 4, 6, 8 infinite. We know that the even number which is a start from 2, 4, 6, 8, 10, that is infinite, are the sets of even number. Then second example, 7 basic sounds of a sargam sur. 7 basic sounds of sargam sur. 7 सूर जे आहे संगीतातील. आता तो सेट आपण बी ने डिनोट केला. सपोज कॅपिटल बी ने, in curly bracket, we know that 7 sargam sur, sa re ga ma pa dha ni, means sa re ga ma pa dha ni. then curly bracket मध्ये आणि दोन एलिमेंट्स जे आहेत त्याच्यामध्ये आपण कॉमास देतो. मीन्स सा रे कॉमा ग कॉमा म प ध नी. म्हणजेच प्रत्येक दोन एलिमेंट्स मध्ये आपण कॉमास देतो आणि मग कर्ली ब्रॅकेट मध्ये तो कंप्लीट करतो. मीन्स इन रोस्टर फॉर्म मध्ये आपल्याला या पद्धतीने सेट्स लिहिता येतात. देन इन क्वेश्चन सेकंड, राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट्स इन वर्ड्स. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स, राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड्स. याचा अर्थ असा होतो की आपल्याला काही सिम्बॉलिक स्टेटमेंट दिलेले आहे, ते शब्दामध्ये आपल्याला लिहायचे. म्हणजे सिम्बॉल दिले आणि त्याचा अर्थ काय होतो तो आपल्याला शब्दामध्ये लिहायचा आहे. पहिलं जे एक्झाम्पल आहे ए, -2 मध्ये सिम्बॉल दिलं आणि पुढे कॅपिटल एन काढलेलं आहे. -2 मध्ये सिम्बॉल आहे आणि हा कॅपिटल एन आहे. आता आपल्याला इथं दोन गोष्टी महत्वाच्या आहे. मध्ये जे सिम्बॉल दिलं हे सिम्बॉल कोणतं आहे आणि कॅपिटल एन कशासाठी आहे. means -2 is not element of capital N, means natural sets, natural number of sets. मी तुम्हाला सांगितलं, आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये पाहिलं की सम सेट्स मीन्स नॅचरल नंबर सेट्स असेल तर तो कॅपिटल N नेच डिनोट केला जातो. मीन्स -2 is not element of natural number because natural number are also start from 1, 2, 3, 4 up to infinite. म्हणजेच -2 हा नॅचरल सेटचा, नॅचरल नंबर सेटचा एलिमेंट्स नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे शब्दामध्ये आपण इन वर्ड्स आपण असं लिहू शकतो की -1 इज अ नॉट एलिमेंट ऑफ नॅचरल नंबर सेट. देन नेक्स्ट,
P इज इक्वल टू, तुम्हाला कर्ली ब्रॅकेट मध्ये P तिरपिरेष दिली, परत P इज अन ऑड नंबर. आता हा जो संच लिहिलेला आहे, हा जो सेट आहे, हा सेट आपला सेट बिल्डर फॉर्म मध्ये आहे आणि याचं वाचन रीडिंग आपल्याला करायचं इन वर्ड्स मध्ये, मीन्स सिम्बॉलिक स्टेटमेंट मध्ये दिलंय आणि इन वर्ड्स मध्ये आपल्याला तो लिहायचा आहे. मीन्स we know that we also read this set P is a set of all P's. Set P is a set of all P's such that P is an odd number. P is an odd number म्हणजे थोडक्यात P हा अशा P चा संच आहे की P ही ऑड नंबर म्हणजेच विषम संख्या आहे असा त्याचा अर्थ होतो. देन नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. In example number 3, write any two sets by listing method and by rule method. म्हणजे असे सेट्स आपण घ्यायचे की जे आपल्याला लिस्टिंग मेथडने तो सेट लिहायचा आणि रूल मेथडने पण तोच लिहायचा. लक्षात घ्या. मीन्स राईट एनी टू सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड बाय रूल मेथड. सपोज लिस्टिंग मेथडने एक सेट लिहिलेला आहे पहा. ए रुलर, पेअर ऑफ कंपास, प्रोटेक्टर, सेट ऑफ स्क्वेअर्स, डिवायडर, पेन्सिल, इरेझर ही नावं दिलेली पहा. ए इज इक्वल टू रुलर, पेअर ऑफ कंपास, प्रोटेक्टर, सेट ऑफ स्क्वेअर्स, डिवायडर, पेन्सिल, इरेझर. आता ही सगळी जर तुम्ही पाहिली तर आपल्या कंपास मध्ये असलेले साहित्य पहा. रुलर म्हणजे ज्याला आपण पट्टी म्हणतो, स्केल. पेअर ऑफ कंपास दिलेला असतं, आपल्याकडे 2 जोड्या असतात त्याच्यात. देन प्रोटेक्टर ज्याला आपण कोन मापक म्हणतो. सेट ऑफ स्क्वेअर्स, त्रिकोण असतात 2 तुमच्या कंपास मध्ये. डिवायडर आहे, पेन्सिल आहे, इरेझर आहे. म्हणजे कंपास मध्ये असलेल्या साहित्याचा हा एक संचय लक्षात घ्या. आणि तो कशाने लिहिला आहे तर लिस्टिंग मेथडने लिहिलेला आहे. मीन्स इन लिस्टिंग मेथड ए is the set, means ruler, pair of compass, protector, set of squares, divider, pencil, eraser. आता हा लिस्टिंग मेथडने जो लिहिलेला संच आहे हा आपल्याला रूल मेथडने लिहायचा आहे, गुणधर्म पद्धतीने लिहायचा आहे. कसा लिहिलाय पहा. रूल मेथड, गुणधर्म पद्धत. ए इन कर्ली ब्रॅकेट एक्स तिरपिरेष परत एक्स इज अ टूल ऑफ जॉमेट्री बॉक्स. मीन्स how to read this set. A is the set of x. A is the set of x such that x is a tool of geometry box. A is the set of x such that x is a tool of geometrical box. म्हणजे अशा पद्धतीने आपण दोन्ही टाइप्सने हे सेट्स लिहू शकतो. देन सेकंड एक्झाम्पल लिस्टिंग मेथडने दिलंय आणि इथं रूल मेथडने पण ते लिहिलेले पहा. बी इज इक्वल टू -2 -1 0 1 2 3. आता हा सेट्स याचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्या एक लक्षात येईल पहा. -2 -1 0 1 2 3 विच इज दिस नंबर. कोणते नंबर दिसतात आपल्याला. हे 0 आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे. देन -1 पण आहे, -2 पण आहे. दॅट इज द इंटेजर्स, पूर्णांक संख्या म्हणतो आपण त्याला. आपण नंबर लाईन आपण पाहतो, त्या नंबर लाईन मध्ये 0 असतो. राईट साइडला तुमचे सगळे पॉझिटिव्ह नंबर असतात, लेफ्ट साइडला निगेटिव्ह नंबर असतात. 0 1 2 3 -1 -2. आता दोन्ही साइडला जर तुमचे इन्फानाइट असेल तर तो सेट इंटेजर पूर्णांक संख्यांचा संच होईल. बट इन लेफ्ट साइड -2 ला स्टॉप झाला, राईट साइडला 3 ला स्टॉप झालेला आहे. पण 0 आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे. देअरफॉर लिस्टिंग मेथड हे तुमचे एलिमेंट्स लिहिलेले. आता रूल मेथडने जर तो आपल्याला लिहायचा आहे तर आपण कसा लिहिणार. वी सी रूल मेथड. B is the set of x. B is the set of x such that x is, that is the element of I.
capital I. Then minus 3 means x is less than minus 3 and x is less than or equal to 3. Less than or equal to 3 means x हा 3 पेक्षा लहान आहे किंवा 3 आहे आणि x हा 3 पेक्षा लहान आहे वजा 3 पेक्षा लहान आहे या पद्धतीने आपण तो लिहू शकतो. Then we see the question number 4. Write the sets using listing method. यादी पद्धतीने आपल्याला संच लिहायचे. Write the sets using listing method. First, that is name of the continents of the words. जगामध्ये असणारे खंड. Name of the continents of the world. जगामध्ये किती खंड आहेत ते खंड आपल्याला लिस्टिंग मेथडने लिहायचे. आता तो सेट घेतला आपण A मीन्स A इज इक्वल टू आता किती खंड आहे आपल्याला माहिती आहे. एशिया, आफ्रिका, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आर दी कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड. प्रत्येकामध्ये आपण कॉमा दाखवलेला आहे कर्ली ब्रॅकेट मध्ये घेतले. हा झाला आपला सेट्स by listing method means Asia, Africa, North America, South America, Europe and Australia. Then second, set of human sensory organ. Sets of human sensory organ, मानवी इंद्रिय त्यांचा संच आपल्याला लिहायचा आहे. आता याच्यामध्ये मेन सेन्सरी ऑर्गन घ्यायचे, पूर्ण आपल्याला लिहायची गरज नाही. सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन. आता ह्युमन सेन्सरी ऑर्गन आणि ते आपल्याला लिस्टिंग मेथडने दाखवायचे. ऍट फर्स्ट वी डिनोट दी सेट्स बाय कॅपिटल B इन कर्ली ब्रॅकेट नोज, इयर्स, आईज, टंग, स्किन. These are the human sensory organ. Means B is equal to nose, ears, eyes, tongue and skin. Curly bracket complete करायचा. Means these are the sensory organs of our human body. म्हणजे या पद्धतीने आपल्याला लिस्टिंग मेथडने सेट्स डिनोट करता येतात. Then in question number 5, write the following sets using rule method. Write following sets using rule method. Rule method ने आपल्याला सेट्स लिहायचा आहे, लक्षात घ्या. आता सेट्स आहे तुमचा A is equal to 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81 and 100. हा जो सेट्स आहे हा लिस्टिंग मेथडने लिहिलेला सेट्स आहे आणि याच्यामध्ये असणारे जे एलिमेंट्स आहेत त्यांचं ऑब्झर्वेशन करायचं. 1 नंतर 4 आहे, 4 नंतर 9 आहे, 16, 25, 36, 49, 64, 81 and 100. आता यांचं जर ऑब्झर्वेशन केलं तर याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात येतं की हे सर्व जे एलिमेंट्स आहेत दॅट इज द परफेक्ट स्क्वेअर आहे आणि कुठून स्टार्ट झाले दॅट इज 1 to 100 पर्यंत. म्हणजे 1 ते 100 पर्यंतच्या ज्या नॅचरल नंबर्स आहेत त्याच्यामध्ये असणारे हे परफेक्ट स्क्वेअर नंबर दिसत आहेत आपल्याला. आणि म्हणून आपल्याला हा रूल मेथडने जो सेट्स लिहिणार आपण कसा लिहिणार. A is the set of x. A is the set of x such that x is equal to n square and n is the element of natural number. x is equal to n square म्हणजेच स्क्वेअर झालेला आहे. Then n is the element of natural number म्हणजे नैसर्गिक संख्या आहे. and second condition n is greater than or equal to 10. n is the less than or equal to 10. म्हणजे या पद्धतीने आपण रूल मेथडने या पद्धतीचा सेट्स लिहू शकतो. Then write the following sets using rule method. इथं रूल मेथडने काही सेट्स आपल्याला लिहून दिलेले आहेत, तो तुम्ही अभ्यास करून घ्या. We write these sets. Then होमवर्क जो आहे टुडेचा तो होमवर्क पाहून घ्या आणि तो सोडवा. तोपर्यंत सर्वांना नमस्कार, धन्यवाद.